एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आजच्या मिनी ब्लॉगमध्ये। तर आज मी परत एकदा निघाली आहे सिटी ऑफ पालो अल्टो इथे। संध्याकाळच्या वेळेला आपण जातोय गोल्डन गेट ब्रिजच्या वरनं। हा गोल्डन गेट ब्रिज वर्ल्ड फेमस डेस्टिनेशन आहे आणि याच्याविषयी मी बऱ्याचदा आपल्या ब्लॉग्समध्ये बोललेली आहे। तर तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल, चॅनलवरती हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल, चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला माझे याआधीचे व्हिडिओज बघता येतील ज्याच्यामध्ये मी गोल्डन गेट ब्रिजविषयी बोललेली आहे। आणि या गोल्डन गेट ब्रिजला खूप मोठा इतिहास आहे आणि तुम्ही बघू शकता इथनं वातावरण किती छान वाटतंय। ते संध्याकाळची वेळ आहे, इथे सूर्यास्त जवळपास 8 ते 9च्या दरम्यान होतो समर सीझन असल्या कारणाने। आणि कॅलिफोर्निया हे त्याच्या ब्युटिफुल स्कायसाठी म्हणून प्रसिद्ध आहे, इथल्या वेदरसाठी म्हणून प्रसिद्ध आहे। तर तुम्ही हा व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे ते। जसं की मी तुम्हाला याआधी सांगितलं, इथल्या रस्त्यांवरती आपल्याला मेजॉरिटी 4 व्हीलर्स पाहायला मिळतात। 2 व्हीलर ह्या दिसतात पण खूप कमी पाहायला मिळतात। तर इथनं जात असताना मला खूप छान वाटतंय आणि रस्त्यांच्या आजूबाजूला मला ज्या काही गोष्टी दिसतात तर त्या गोष्टी मी तुमच्यासोबत आज शेअर करतेय। तर सिटी ऑफ पालो अल्टो इथे चायनीज न्यू इयरच्या निमित्ताने खूप सुंदर असं डेकोरेशन करण्यात आलं आहे, हे मला समजलं होतं, म्हणून खरं तर मी आज तिथे जातीये। पण इथल्या लोकांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हे लोक घरांना, रेस्टॉरंटना 12ही महिने छान छान असं लायटिंगचं डेकोरेशन करतात आणि त्याच्यामुळं इथलं वातावरण खरंच खूप छान होऊन जातं। संध्याकाळच्या वेळेला ही लायटिंग बघताना खूप छान वाटते, म्हणून मी आजचा हा स्पेशल ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आली आहे। तर तुम्ही बघू शकता इथल्या निसर्गाची व्हरायटीसुद्धा किती आहे आणि किती कलरफुल अशी झाडं इथे आहेत। व्हाईट कलरची, पिंक कलरची अशी झाडं आपल्याकडे फारशी पाहायला मिळत नाहीत, पण इथे ती खूप कॉमन आहेत। आणि आत्ता समर सीझन असल्याने याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप व्हरायटी पाहायला मिळते। तर बोलता बोलता मी पोचली आहे पालो अल्टो इथे आणि इथे तुम्ही बघू शकता हे डेकोरेशन रस्त्यावरती केलेलं आहे। हा रोजचा वापरातला रस्ता आहे पण तो सुद्धा किती सुंदर केलेला आहे। तर तुम्हाला यातलं काय आवडलं हे मला कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। बाय।